पहिला सुरुवात करूया रूम टूर सोबत. आत आल्यानंतर सगळ्यात पहिला बेसिन, हा मिरर. ही चावी आत टाकली की लाईट चालू होते, बाहेर काढली की बंद होते, पण ती हात नाही लावायचा. नो 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 नो. आपला आर्यन आतमध्ये आंघोळ करतोय. आर्यन आंघोळ करतोय. आर्यनला आंघोळ करून देऊया. सगळ्यात पहिला लाईटी तिथं चालूच आहे, चालू करून द्या मस्तपैकी. हे बघा, हा आमचा पसारा इग्नोर करा. पसारा कारण जरा बॉयज ट्रिप ऍज युजल अशीच असते. पसारा फुल इग्नोर करा. आता डायरेक्ट आपण एक काम करूया, ही लाईट लावायची, लावून टाकू. थांबा, ही लाईट अशी मस्त एस्थेटिक बेड आहे. फुल सगळं एस्थेटिक आहे या रूम मध्ये. तुम्हाला काहीच असं वेगळं वाटणार नाही. या बाहेर आहे, तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हा व्ह्यू आहे भाई साहब, डायरेक्ट सनराइज व्ह्यू. देखो तिथून पायरी आहे वाटतं ते गॅप मधून. हे आमचे दोन मित्र इथे बसलेले आहेत. वापस इंट्रो. हे दोन मित्र, हा निसर्ग आणि हा आता सुजल बोवस्कर आपला बसलेला आहे. गॅप आहे चढायला. कसला गॅप रे? चढायला रे त्या किल्ल्यावर. किल्ला आहे तो, किल्ला नाही, किल्ला आहे तो भाई. कोणता किल्ला आहे तो? कोणते महाराज आलेले तिथे? हा काय सुजल महाराज. सुजल महाराज आलेले. हे आहे, आपण वर जाऊया. इथून तर व्ह्यू दिसतोय तुम्हाला. आता वरती एकदम एस्थेटिक आहे. सगळ्यात मेन तर वरती आहे भाई. पंखा दिलेला आहे, ते आम्ही फक्त पाणी सुकवायला वापरतोय. या वरती या. येऊ दे कॅमेरामॅन, वर येऊ दे, वर येऊ दे. वरच्या लोकांना पण कूलर दिलाय मस्तपैकी, पण ते पण आम्ही कपडे सुकवायला वापरतोय. आणि हा बघा व्ह्यू इथून. झोपायला मस्त, उठलं की सरळ सनराइज दिसतो. सरळ सनराइज उठल्या उठल्या भाई. हाय 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 हाय, मस्त एकदम. इथे पत्र आहे, इथे बाहेर जाऊ नाही शकत. एवढूसा माणूस असेल कोण तर जाईल. हा लॅम्पचं बटन खाली आहे. आता वाजलेत 7:15 वाजलेत आणि आता आम्ही रेडी होतोय सगळे. इथे तयार. आर्यन आंघोळ करून आलाय एकदम मस्तपैकी. आणि आता आम्ही तसा 8:30चा टाइम आम्हाला दिलाय आहे की 8:30 वाजता आमचा नाश्ता तयार होणार. 8:30 पर्यंत टाइमपास करू आणि मग निघणार आहे. आम्हाला जायचंय पहिला इथून 14 किलोमीटर जायचंय. गाडी घ्यायला आम्हाला. स्कूटर रेंट घेतलंय तर घ्यायला जायचं 14 किलोमीटर इथून. तर कसं जायचं तो लय मोठा स्ट्रेस आहे, पण ठीक आहे, मॅनेज करू कसं तरी. मित्रांनो, आता आम्ही आंघोळ वगैरे करून सगळे रेडी आहेत. हे बघा, आंघोळ वगैरे करून तर नाही बोलू शकत. रात्री आंघोळ केलेली आम्ही, तर आता आंघोळ नाही केली. मी तोंड धुतलंय, ह्यानी केली आर्यनने. आता दिसत नाही, तो उलटा बसलाय. गुड बॉय बोलतो. रात्री, हा तो रात्री नाही करणार. आता आम्ही सगळं फिरून आलं, रात्री परत आंघोळ करणार आहे. आमचा नाश्ता आलाय. नाश्त्यामध्ये सांबर, चटणी, ह्याच्यात चहा दिलाय आम्हाला आणि इडल्या आहेत. तर सगळ्यांनी चालू केलंय नाश्ता खायला. तसे वाजले आहेत किती वाजले? 8 वाजून 5 मिनिटं आले. आता आम्ही फटाफट खातो आणि निघायचं. आम्हाला गाड्या घ्यायला जायला बरंच लांब जायचंय. आता ना इथून जाताना ना तुम्हाला रूट दाखव. जो सीनिक रूट आहे. चला खाऊन घेतो फटाफट. काय करतोय भाई तू? एवढं हल्लो घेतलं तर आज तर नाही भेटत आपल्याला. असं काय करतोय भाई? उलट गेलं वाटतं. चला. तर मित्रांनो, चाललोय आता. आमचा विला हा इथे, हा विला आहे आमचा. सोडून निघतोय आता खाली. आई शपथ, हे बेकार या जे पण आहे. हे बघा, हा आमचा पुष्कर चाललाय. तसं जायला रस्ता वरून आहे फिरून, पण असं शॉर्टकट, हा शॉर्टकट बरा पडतो जरा. बघा, बूट असल्यामुळे एवढं काय नाही रे. बूट सटकत नाही. चप्पल असती ना, वाट लागली असती. हा बघा, हा आमचा ओनरचा रूम आहे. अशा प्रकारे ना आता निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय मुन्नार सिटी मध्ये, कारण आता आम्हाला घ्यायचे तिथून बाईक. 8 पाय दिसत आहेत मला. आता अशा प्रकारे आम्ही चाललोय गाड्या वगैरे घ्यायला. गाडी घ्यायला पण आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची 15 किलोमीटरची. हा ना भाई. आणि मग तिथून जाणार आहे. आपला पहिला पॉईंट कोणता अर्पित? पहिला पॉईंट आहे रोज गार्डन. चला, अशा प्रकारे आता हे तुम्ही पाणी पिलं?
मी काय बोलतो चावी घेतली चावी घेतली. मी काय बोलतो, पाणी पिलं का तुम्ही लोकांनी? पिलं? कुठे होतच नव्हतंच ना. तिथे होतं. तुम्ही काय असे मानवर करून चालते काय? जर आजूबाजूला बघत नाही, तिथे टाकी होती पाण्याची प्यायला. ठीक आहे. चला मित्रांनो, इथं हा हे आमचे ओनर आहेत. 1 किलोमीटर सर हाय बोलतो. काय कुंभणपारा बस स्टॉप. आणि जर यायचं ना संध्याकाळी रात्रीचं तर ह्या रस्त्याने यायचं. काल आपण इथून जाऊन डायरेक्ट आत घुसलो ना गाडी, तसं यायचं इथून. आणि तो जो ट्रेक आहे ना तो बोलले तो 40 मिनिट्स आहे इथून ह्या झाडापासून. आणि सुपर सनराईज. सुपर सनराईज. मग ते काल सांगायला असतं, आज केलं असतं. काल आपण विचारलं ना. हा, काल ज्या लोकांना माहित होतं त्यांनी आपण विचारलं. परवाच्या दिवशी 6 वाजता निघणार आहे. नाही ट्रेक नाही करायचं. नाही यायला 40 मिनिट्स लागणार ना परत आपल्याला. लवकर निघू ना. सनराईज होणार नाही ना. सनसेटला जाऊ. सनसेटला जाऊ. सनसेटला नाही 7ला बंद जमणार. होतं ते. आणि आपण येणार 6ला उद्या. आज पण आपला 5 ते 7 इव्हेंट. तर आता आपल्याला इथून करायचं काय? इथून सरळ 1 किलोमीटर. इथून 1 किलोमीटर बस स्टॉप. हा कुंभणपारा. आणि येताना इथून यायचं. येताना इथून स्कूटी घेऊन यायची. ओके ठीक आहे. हा बघा मित्रांनो, असा आमचा रस्ता आहे. हा वरून पूर्ण आलाय खाली आणि आता चालत चालत चालले सगळे. हे झाड असतं. त्याची शुले तू आणली ना, माझी म्हणणार निघते कशी कडे. अशा प्रकारे आपले ब्लॉगर बनले. शूलेस बांधणार आहे. सोशल सर्व्हिस जाम करतो. आहे कसा पण निगर गट्ट आहे तसा स्वभावाने. हळू आशीर्वाद देऊ नको. दाबतो ना माझी. आता तू सांग मला किती टाईट पाहिजे तसं, मला काय माहिती. निघाली नाही पाहिजे. हे हा ऑप्शन वाला काल होता, टाईट पाहिजे किती वगैरे. ते कसं 22 लेस करा ब्लॉगर. डबल लेस आणले तू. आता कशी निघतो बघतोच मी. इथे मला हॅम्ब्रिज कडून मेसेज आलाय. हो सॅन्टाच कमिंग टू मुंबई. पण आम्ही तर मुन्नार. आई शपथ, हा स्टीप बघ एवढा आहे भाई. मला वाटतं याच्यामध्ये तो स्कूटी नको बोलले. स्कूटी तर गेम होणार भाई स्कूटीचा याच्यावर. हा बाईक असेल तर चढेल एक वेळ. आवाज काय चालला नाही. धावत जाऊ फास्ट पोहोचू एकदम. धावत जाऊ आणि पडलो ना तर रस्ता पण असा स्मूथ नाही की पडल्यावर तू झोपशील आरामात. बोली तू वॅगनर भाई हे पुष्कर नको को येडे चाळे करू. हा थोडा पैसा आला रे, कार नाही तर येऊ शकते. कार वगैरे काका ड्रॉप करता का आम्हाला? हा इथं उभं राहिलं व्हायलाच जाते. हा ऍक्च्युली. अरे अजून स्टीप होते भाई. अरे नाही अशी लडखडत जाईल. वरती सोडत यायचं जाईल ती खाली. तुम्हाला तो एक विचित्र प्राणी दिसतोय का या ग्रहावरचा? मुन्नारवाल्यांना थोडी लाज वाटायला लागली, त्याला कशाला आत घेतलं. चला तुम्हाला रस्ता दिसतोय का? असं वाटतं डेड एंड आहे समोर, डायरेक्ट खाई. अरे इथे बसून गेलं तरी जाऊ. ओ भाई, अबे हे तर बघितलंच नाही. अबे हा समोरचा डोंगर आहे. तो मागचा बघ. आई शपथ. आणि त्या डोंगर ढगात गायब झालाय नुसता. बाई वाचलोय. माझे पाय थरथरतायत. 1 किलोमीटर इथून खालून चालत नाही आलो काल रात्री. काय वाटतंय? मला काय वाटतंय, मला काय सांगू, माझे पाय थरथरत आहेत भाई ब्रेक लावून लावून. किडे पडत नाही तिथं. नाही किडे नसतील मित्रांनो. आता सीन असा आहे की ना, स्लोपमुळे आर्यन जसा बोलले तसं स्लोपमुळे इझी असायला पाहिजे, पण हा स्लोप बघा तुम्ही फक्त. हा काय निसर्गाच्या बुडग्यापासून खांद्यापर्यंत रोडच दिसतोय. पेंटिंग चालू आहे. प्रॉपर्टी आहे का इथे आसपास? हा हे इथे दिसतंय काहीतरी, कसला तरी आहे. हे बघा त्यांच्या भाषेत आहे भाई, आपल्याला काय समजत नाही काय लिहिलंय, जाऊ दे. मित्रांनो पोहोचलो. आई शपथ, अबे खुशी नाही, मला रडायला येते. आई शपथ भाई. बरं वाटतंय, पायाचं जरा वाट लागली पण आता जरा रिलॅक्स झालं. खत्तम झालेत भाई पाय, खत्तम. ब्रेकच लागत नाही आता. तिचा ब्रेक नाही लागला ना, आपण सगळे जाऊ. चला. हे बघा कर्माचे फळं लगेच भेटतात. कर्माच्या फळं सोडा, पण जर हीच गाडी अटकते स्कूटर वगैरे यांची तर वाटत लागेल एकदम. काय बोलतात? एकदम. चला जरा मदत करू. चला मदत करू यांना. चला पहिला बघूया गरज पडते का.
गेली 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 गेली, एक नंबर. चला आपल्याला इथून जायचंय, आपल्याला इथून जायचंय. काय बोलतो आर्यन, पाकिट विसरून आलेला आहे. ऍक्च्युली गाईज बॅगेतून काढून ड्रॉअर मध्ये ठेवलं होतं, ड्रॉअर चेक करायचं राहून गेला. अजून ड्रॉवर मध्ये तुझा पकड होता. तुझा सांगा ना. मला वाटलं घेसेल नंतर. वा नाही, तुझी चुकी आणि आहे. इथून एक रायडर कपल येतात, त्यांची बघ रायडिंग किती मस्त आहे. प्रॉपर हे लोक टूरवर निघाले वाटतं. केरला टूर आहे की केरला टूर असेल. काय करू ते आहे. आणि बाईक फ्लेक्स मारत्या. फुल ऑफ रोडिंग म्हणून घातले व्हिडिओ त्याला. अरे हे गाडी आली, बस आली, बस आली, बस आली. विचारा पहिला मुन्नार थांबणार मुन्नार 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 मुन्नार. मुन्नार. हा एक आहे. चला चला चला, ये मागून ये मागून ये. मित्रांनो फायनली टी गार्डन दिसलेले आहेत आम्हाला मुन्नारचे. एवढे दिवस आम्ही टाइमपास तर नाही म्हणजे ट्रॅव्हलच करत होतो. हे बघायला तरसून गेलेलो यार मी एकदम. आणि फायनली आम्हाला टी गार्डन दिसतं. आणि ते बघा लांबपर्यंत डोंगर कसे भारी वाटतात एकदम बघायला. किती खूपसूरत नजारा आहे भाई हा सगळा. आणि हे नुसते घाट घाट आहेत, पूर्ण घाट रस्ता आहे हा. मुन्नारचे टी गार्डन्स फायनली. मित्रांनो तुम्ही बघू शकता. आणि काय हे पूर्ण आकाशापासून खालपर्यंत एक क्लाउड कंटिन्युअस आहे एकदम. डोंगरापासून ते आकाशापर्यंत एकच कंटिन्युअस क्लाउड असा कनेक्ट केलं आहे सगळं. क्रेझी दिसतंय भाई जे पण आहे. हा ना, असं सेम वाटते हा, स्वर्गात त्याची शिडी वाटते एकदम. हो अनरिअल भाई, लिटरली अनरिअल आहे. तर मित्रांनो आता जरा गडबड झाली होती. ही जी बॅग खांद्यावर आहे ना ती राहिली होती बसमध्येच. आणि आम्ही सगळे उतरलो. आणि हा भाई आमचा बोबसकर बंधू बोलतो मला 2 बॅग घेतल्या आहेत. 2 बॅग त्यांनी कोणत्या मोजल्या काय माहित. त्यांनी मला वाटतं ही एक आणि ही एक मोजली, तर त्या हिशोबाने त्यांनी 2 बोलल्या. हा ते नशीब बघितलं आणि पळत जाऊन बसमधून उतरवली बॅग भाई. ऑल क्रेडिट निसर्ग भाई पळत गेले, त्यांनी काढली बस. हा त्यांनी बसमधून बॅग काढून आणले. आणि आता 100 मीटरच आहे इथेच असायला पाहिजे कुठेतरी. तर आता विचारतो आजूबाजूला स्टार बाईक रेंटल कुठे, आणि त्याच्या हिशोबाने आता गाडी घेऊ. तर मित्रांनो आमची गाडी हे बघा, आमच्या ह्या 3 गाड्या मुन्नार में स्कूटर नहीं मिलेगा. रेंट करून झालेल्या आहेत. मित्रांनो मोरया, नारळ फोडलेला आहे. ट्रिपची सुरुवात झालेली आहे आता पूर्णपणे. कडक 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 माझं पोट दिसतंय पण जाऊ दे, एवढं लक्ष देऊ नका. झालेलं आहे मस्तपैकी. आता काम झालंय, काम 25. नारळ उभं फुटलंय बांधलो. एकदम बाप ट्रिप झाला रे. हा ज्योतिष चालते तुमच्यासोबत. चालता मिळता ज्योतिषी आहे आमच्यासोबत. हे काय खायचं आहे. थोडं खाय. अजून एका फोड मग. अच्छा निघाला. पुष्कर भाऊची मेहनत बघा, नुसती तोडफोड. मल्टीनॅशनल नुसती तोडफोड. थोडा थोडा टाक तोंडात, बाकी फेकून दे. फेकून दे. ए फेकून दे काय. अशा प्रकारे आपले अर्थिक भाऊ चालू झाले. टायरमध्ये हवा भरायला. प्रेशर बघ किती कमी आहे. आई शपथ. 13 होता ना. अबे 3 होता. 2024 बस असतो. पुढे 24 मागे 36. भरून घे माझा पण 24. हा इंजिनिअरिंगचे स्टुडंट सध्या तरी आता हवा भर. आज प्रोफेशन भारी. अरे यांची काय मजा असेल. यांची काय मजा असेल इंजिनिअरिंग पाहिजे. 36 कर 36. एक्सपिरियन्स दिसतोय. 36 लिहिलंय का तिथे. या साईडने तर मित्रांनो निघालोय आता कुठे. रोज गार्डनला निघालोय. मागे आमचे बंधू येतात हळूहळू. मागचे काकाला येतात. आता तुम्ही समजता.
यांचा ब्रेकचा पण थोडा इश्यू येणार आहे. तर मित्रांनो हे बघा कसं आहे, थोडा रस्ता चुकत होता तर यावेळेस मी नॅव्हिगेशन माझ्या हातात घेतलं आणि ड्रायव्हर बदललाय बघा नॅव्हिगेशन थोडासा, कारण इथले रस्ते ऍक्च्युली कन्फ्युजिंग आहेत, कारण आता फर्स्ट टाइम आलो आम्ही पण आणि प्लस इथे रस्ते पण आडवे तिडवे असल्यामुळे थोडं कन्फ्युज होते. खूप काम करायचं इथे. हा तर आता हे बघा इथे आम्ही चाललोय मेट्रोबेटी कुंडला डॅम ते सगळं करत आणि हे खूपसुरत नजारे सगळे बघा एकदम मस्त. वरती घालायची ना वरती. भावा मत कर. हा कुठे जात असेल रस्ता काय माहिती. वा 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 सुंदरता आणि प्लस थंडी आणि रस्ते पण एक खड्डाना रस्त्यात. भाई इथं खड्डा अफोर्डेबल पण नाही आहे. अफोर्डेबल नाही आहे ते आहे. बघा आमचे 2 गाड्या मागून येत आहेत आणि आम्ही चाललोय आता मस्त पैकी. पुष्कर गाडी चालवतोय. पुष्कर थोडी पेस वाढवू शकतो आपण, तसं थोडी स्पीड वाढवू शकतो. सगळे येतात मागून मस्त पैकी आणि खूप खूप सुंदर रूट आहे हा. बघू शकता मागे आमच्या. तर मित्रांनो आपला पहिला पॉइंट आलेला आहे. हा आहे मुन्नार रोज गार्डन. हे लक्षात ठेवा फ्लावर प्लग करू नका, फाईन पडेल. बेसिकली हे फ्लावर गार्डन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर ठेवलेले आहेत. जसं आहे जायंट काय पेलिकन आहे कुठे पण. अच्छा हाच आहे नाही रे, ते वेगळं दिसतोय. हा बट हाच आहे. हा आहे का? कुठे झाल्यावर हा बाबा हाय सेम झाड सेवच आहे. हा झाड सेम आहे. हा फुल्ली ग्राउंड आहे आणि हा छोटा आहे. हा जो बच्चा आहे. हा हे बघा हा फ्लावर आहे. आणखीन या पुढे बघूया ऑर्नामेंटल पाइनएप्पल. हा पाइनएप्पल दिसत नाहीये. छोटे अरे हे प्लांट आहेत ना भाई, हे झाडाचं असणं. ऑर्नामेंटल पाइनएप्पल नाव आहे त्याचं. कुठेतरी त्याला हे बघ लोटस आहे ना. लोटस काय सुंदर आणि विष आहे त्यात. काय वाटतंय हे फिश पण आहे एक. हा लिटरली गुलाबी कलरचा एक मासा आहे आतमध्ये पाण्याखाली. भारी रे. हो भाई काय कलर विच कलर. पुढे पण थोडा आहे ना. काय मस्त वाटतंय यार. काय भारी वाटतंय ते सगळं. हा बघा मेरा जूता है जपानी. हा कोबी आहे नाही, हा कोबी आहे ना. इथं तर पूर्वाचं सरनेम लिहिलंय. अरे काळे 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 आपल्या काळ्याला पाठवा. तुमचा पण आहे का कोण काळे? 2 आहे. हा पाठवा. तुम्ही जाम फेमस आली त्यांना सांग तुम्ही जाम फेमस आहे. हे भाई हा सुंदरता भाई. हा मस्त वाटतं आणि ते असे झुलतात तर अजून भारी वाटतात. खाली गुच्छ आहे बघ एक. हो छोटावाला गुच्छा. तिथे सगळ्यांनी हे केलंय. काय केलंय? बस बोलायचं नसतं ते. बस ओके. आणि इथ्यात लाइटिंग लावल्यावर लाइटिंग हा कडक वाटेल. क्रिसमस जोरात होला. फोन दाखव रे जरा. तो तर सगळ्यात भारी गुलाब दिसतोय मला इथून. अरे भाई हा आयफोन लेवल सिनेमॅटिक शूट करतोय भाई फोन याचा. हे बघा लाकडावर बसायचा सगळ्यांनी. आणि ऍक्च्युअली लाकडाची ही सीट पण बघा लाकडाची आहे. एकदम फाईन आहे भाई. या जगात एवढं सगळं काही भेटतं. हो त्यातूनच तुझं विकत घेऊ. सँडलवूड भाई चंदन. लाल चंदन पण आहे भाई. काय पैसे महाग असेल भाई. खूप महाग असतात. खूप काही आहे भाई. पर्पल फुल झाडात पर्पल वाटते. सायकल भाई. सायकल कोणता रे? लेडी शू कोणता आहे? हाय कुठे लेडी शू आहे? अच्छा हा आहे लेडी शू. ऍक्च्युअली लेडी शू सारखा दिसतो. शू हिल सारखा आहे. इथे वरती दिसतात प्रॉपर. हा एकदम शू बोलतात ना म्हणून त्याला. लेडी शू, लेडी फिंगर, लेडी शू. चढाय बसा. आपल्या भारत शेतीचा काय फक्त हा लोकांनी क्रिएटिव्हिटी हो काय वापरली आहे. इथे सायकल लावली आहे, सायकल लावली अरे. हा ना फुल क्रिएटिव्हिटी भाई.
इथे सुगरणीचं घरटं बांधून ठेवलं सुगरणीने, एक नंबर. याचा जरा रिअल मध्ये अगर तुम्हाला माहिती असेल ना तर सुग्र वरतून नाही जात. हा, जर तुम्हाला माहित नसेल ना, हा बेट आहे साप लोकांसाठी. हा. खालून जातं सुगरण कधी पण आतमध्ये, एंट्री खालून असते. हे फक्त बेट म्हणून असतं. हे बघा कॅक्टस आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार. अरे हा तो नाही निंजा तोडी मधला? तर निंजा तोडी मधला माहिती तुम्हाला? तो काय एक नाचणारा कॅक्टस असतो तो वाला. बरं किती सारे टाईपचे कॅक्टसचे पण वय झाले. हे बघ. टाईप्स आहेत भाई एवढे. हा. जिम नव्हतं, जिम नाही करत वाटतं. जी. तो जिम करून अरे यार, हा लेडी फिंगर हे दाखवतो बघ. हा बघ बर्ड नेस्ट कॅक्टस कसं दिसतोय असं वाटतं तो बर्ड नेस्ट आहे. इथे आता आम्ही आईस्क्रीम खातो सगळे आईस्क्रीम. थंडी आहे पण अंगात मस्ती ना. पुष्कर तू सांग माझी आई. हे बघा चॉकलेट आणि बटरस्कॉच. तुझी काय? सेम हे तीन सेम आहे. एक चॉकलेट बटरस्कॉच घेतली आहे आणि यांची चॉकलेट व्हॅनिला पुष्कर घेतोय आणि हा चॉकलेट पिस्ता घेतोय. एवढी थंडी आहे पण अंगात मस्ती एवढी की आईस्क्रीम खायची आम्हाला. अरे बाई सर्दी इथे मला पण सर्दी आली सकाळपासून. हे मला नाही दिसत ना. चॉकलेट अँड पिस्ता मला दिसते डिफरंट हा केशर पिस्ता. Still in the club and now you know we letting time fly. Can't stop, won't stop, hit the skyline while everybody else flies. 'Cause I'm down right, keeping things on lock. I'm about mine, sipping on the proof shots, letting time fly. Can't stay in one place, we the outside, going at it all day till it's nighttime. No, I can't see straight, but it's alright. I'm doing things my way. हा बघा ही आहे मेट्टूपेटी रिव्हर आणि हे बघा हा पूर्ण व्ह्यू असा. आणि प्लस जर मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो, आम्ही ना ॲक्च्युली थांबणार नव्हतो पण हा व्ह्यू बघून ना आम्ही मजबूर झालो थांबायला. हे बघा हे पण तीच बघतात, हे मागून आहे जस्ट आम्ही दाखवलं आहे. बघा ओ भाई बघताय एकदम माकडं. बघा इथे माकडं, हे बघा माकडं. हे काय खातायत, काय करतायत? हे आई शपथ. छोटे छोटे फळं असतात. हा सगळ्यात मोठा वाटतोय रे. ओ बाय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सगळे बाप लोक वरती आहेत अजूनपर्यंत. अरे भाई तो बघ अरे तो बघ तिथे बघ, तो बघ डोंगरावर. चिंटू बघ चिंटू. अरे ह्याला घे फोटो. कॅमेराच आहेत थोडे, बाकी काय नाही. अबे रे काय हिट होत आहे भाई. ओ भाई साहब हे काय आहे? भैया काय फॉग आहे, आई शपथ. हा काही मी मरतो नाही का? हा ना भाई, भैया खरंच स्वप्न बघतो की काय रिअल मध्ये भाई साहब. ते पण 2 व्हीलर वरती. पोहोचलोय आम्ही टॉप स्टेशनला आणि तुम्ही फॉग बघू शकता किती आहे मागे. बाप रे एवढा फॉग आहे, गाडी चालवायला भीती वाटते इथे. बाप रे. तू चालवतो ना गाडी? हो मी चालवले. हा एक ड्रायव्हर होता, मी होतो. नाही मी नव्हतो, आर्यन आणि पुष्कर ड्रायव्हर होते. हेवी ड्रायव्हर. आणि आता असा सीन झाला ना, बोलताना पण तोंडातून वाफ येत होता. त्याच्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही वाटतं. तर गाईज आता आम्ही आलोय हिल टॉप स्टेशनला आणि इथे जे तुम्ही बघताय हे AQI राईज झालाय किंवा पोल्युशन आहे असं काय नाहीये. हे सगळं फॉग आहे. तुम्ही बघू शकता तोंडातून धूर येतोय बोलताना सुद्धा. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय आता इथे. 20 रुपयाचं तिकीट आहे तिथे काउंटरवरून 20 रुपयाचं तिकीट घेऊन इथे यायचं. आणि इथे हा वॉच टावर आहे आणि वॉच टावर बसून हे बघ
आलो आलो आलोच आलोच. पाय पावसामुळे झालं इथे हे सगळं. हो भाई साहब, डोंगराच्या एकदम पीक वरती आम्ही. अच्छा तेव्हा तिथे 100 मीटर. काय 100 मीटर जायचंय? शांतता घेतो का तिथे जरा 2 मिनिटं शांतता. ओके. तर आता झालंय टॉप स्टेशन विजिट करून झालंय. का मस्त तिकडे काय झालं बोल. हे जे झाडं दिसत आहे ना, हा ते केरळ आहे. अच्छा आणि जे असं प्लेन हा आहे बघ ते तामिळनाडू आहे. ते बॉर्डर एक्झॅक्ट. बॉर्डर आहे तमिळनाडू आणि केरळची. तुम्हाला दिसते का? दाखवतो हा बॅक कॅमेराने दाखवतो. हे बघा बोट माझा आहे बघा. ही जी लाईन दिसते ना झाड आणि फील्डला अशी सेपरेट करणारी, लेफ्टवाला केरळ आहे आणि राईटवाला तमिळनाडू आहे. आणि आम्ही आता उभे आहेत तमिळनाडूच्या टॉप स्टेशन मध्ये. आमची इच्छा आम्ही घरी सांगितले केरळला केरळला चाललोय पण आहे तमिळनाडू मध्ये आता. चला निघतोय आता. हे भरपूर टाइम आम्हाला ऍक्च्युली संध्याकाळी कलारी क्षेत्राचा शो बघायचा आहे. ते बघायचं आहे म्हणून आम्ही जरा इथे टाइम कमी स्पेंड केला, कारण यायला आणि जायला 32 किलोमीटर आहे मुन्नार पासून. तर खूप जास्त टाइम लागतो. रोड सरळ नाहीये. रोड आणि सरळ नाही, हायवेला 32 किलोमीटर होऊन जातं एका तासात. पण इथे ना खूप प्रॉब्लेम आहे, तर जावं लागणार. आता निघावं लागणार फटाफट. निघतो. तुम्हाला सकाळचा सीन सांगतो एक. आर्यन ना आम्ही विचार केलेला 6:30ला उठायचा. आर्यन लवकर उठला, खाली गेला. मी तुम्हाला सांगतो, मी 5:30चा अलार्म लावलेला, म्हणजे तो लागायला माझ्याकडून चुकून. आणि 5:30चा अलार्म मी 6:17ला बंद केलाय, म्हणजे 45 मिनिट तो गजर वाचला. बाकी जायची झोप उडवली. हा गेला खाली जाऊन यांनी बघितलं दरवाजा बाल्कनीचा लॉक झालाय. ट्राय बी केले उघडायचे, उघडत नव्हता. मला कॉल केला, मी उचलला नाही, मी झोपेत होतो फुल. ह्याला कॉल केला, यांनी उचलला. त्यानंतर त्यात थोड्या वेळात मला पण थोडी जाग आली, कारण मी खिडकीच्या बाजूला झोपलेलो, लाईट येत होती. हा बंदा मला बोलतो की भाई 6:15ला अजून 15 मिनिटं आहेत, झोपून घे. आणि आर्यनने त्याला सांगितलेलं की अर्पितला उठव. हा बोलतो झोपून घे. झोप म्हणजे इम्पॉर्टंट आहे. मी काय, मला काय, मी बोललो ठीक आहे, भाईने बोला करणे का तो करणे का. झोपलो. मागून आर्यनने बोलतो हे उठ, झोपतो काय बोलणार भाई. चला आता जातो आम्ही रस्त्यात. अरे यार तू पूर्ण गोल्डन दिसतोय उन्हामुळे. अरे एवढा सिनिक वाट. विकला जाईल का? थांब ओरड परत ओरड. आता याच्यात ऐकायला आलंय की नाही तुम्हाला काय माहित, पण पूर्ण साऊंड एको होतोय. हा एको पॉइंट तसं एको पॉइंट पुढच्या साईडला थोडा पुढच्या साईडला एको पॉइंटचा मेन पॉइंट आहे. पण इथे कसं आहे, हा बघा, हा गरीब बघा. हा इथे कसं आहे ना, गर्दी नाही आहे. हिडन स्पॉट एकदम त्या डोंगराचा परत आवाज येतो रिटर्न मध्ये. भारी वाटतं, ओरडून भारी वाटतंय. घसे गेले तरी चालतील, पण ओरडून मजा येते. अर्पितला आहे ते. आला सुधार लेट येतो. थोडा अजून जोरात ओरडायला पाहिजे. नाव जोरात नाही ओरडायला मत ना रे. हे बघा इथे फिशिंग चालू आहे. मांदेली आहे का? हा मांदेली ते तुलाच माहिती भाई. तेवढूशाच्या जाते का ते मध्ये पण जातो, टाकतो त्याने, ऑलरेडी टाकलेत. अरे मिशन पास सक्सेसफुली. हे बघा अजून एक पकडली यांनी. आता असं सीन झालाय, आम्ही टॉप स्टेशन घेतला. कुंडला डॅम आमच्याकडून स्किप झाला चुकून, कारण त्याचा टर्न मिस झाला आणि आमच्याकडे रेंज नव्हती, तर मॅप पण नव्हते. मग आम्ही सरळ चालत राहिलो, इको पॉईंट कव्हर केला आणि इथे आता मेडुपेट्टी डॅमला आलोय. पण आता इथे पण थांबायला आमच्याकडे टाइम नाही. बघा मेडुपेट्टी 1 आता टाइम नाही, कारण आम्हाला जायचं आहे कलारी क्षेत्राला आणि आता वाजले आहेत 4:15 आणि ते 5चा टाइम असतो. तर मग आता इथे तेच गडबड चालू आहे का आता इथे थांबायचं नाही आम्हाला. आता इथून लगेच निघतोय आम्ही कलारी क्षेत्र, कारण टाइमशीर असणार. तर मग ते हा शो असतो 5 ते 7 ना. हा
केरळाचं स्पेशल पाणी बघा, गुलाबी कलरचं पाणी भेटतं केरळामध्ये प्यायला आणि गरम आहे हे बघा, याच्यात ते प्रॉपर गरम पाणी आहे, मस्त आहे एकदम. शॉर्मा नाही आहे, शॉर्मा दिसला बाहेर असता, असला असता तर बाहेर असता. कलर क्षेत्र कसं वाटलं भाई? मस्त ना. एक नंबर कलर क्षेत्र एकदम. जेवण झालंय आता, पण आता या लोकांना शॉर्मा खायचा आहे दोघांना, त्याच्यानंतर या दोघांना शॉर्मा खायचा कारण उद्या नाही खाऊ शकत. तू नाही खाणार? आणि आता तू नाही खाणार हे लोक चाललेच आहेत तर मी पण खाणार. म्हणून आहे Yes. याचं काय काम माझं कामच काय शॉर्मा ते दुकानात सिंगल गाडी घेऊन घरी निघाला. कसं आहे मित्रांनो? रस्ता नाही समजत. हा बरोबर. माझ्या रिटेलला रेंज नाही इथे. बरोबर म्हणून हे बघा, आता असंच थांबलो होतो, काय टेन्शन नाही. आयरनला गाडी बदलायची होती. आता मी ॲक्टिवा घेतोय आणि पुढे कंटिन्यू करतोय. काय हा चला निघतो खूप, कारण एकदम अंजान रस्त्यावर उभे आम्ही. हे बघा यांना बटर चिकन काय चिकन चेटीनाथ आणि बटर चिकन कमी पडलं, नान, प्रॉन्स फ्राय, बिर्याणी हे सगळं कमी पडलं. पण ह्या लोकांनी अजून मानलंय काय ह्याचं नाव भाई, हे नाही मेरे को आता. अल्फम कुबूस, आणि हे कुबूस आहे, हे अल्फम आहे, आणि हे मायनस. हे आहे मेयोनीज. मला मी हमस पण असायचो. हा तर मग हमस बोलतो मायनस. एक तर ऍक्सेंट आपल्याला जमत नाही. फुल जोश मध्ये मागवलं तर आहे केरला स्पेशल अल्फाम कुबूस, पण कोणाला जमत नाही. आता असं ना की एक मागव आणि अर्ध खाऊ, सगळ्यांनी एक मागवून ठेवलंय बघा. हा बंदा नाही खाते फक्त, आणि तो त्याच्या वर्ड्स वरती एकदम ठाम आहे. एक घास खाऊन निघाला बाय, तो काय चालला. आणि हे लोक पायनॅपल ज्यूसच पित आहेत. इथं जात नाही. आर्यन अजून एक नाईट कोक मागवायची का? आणि बाकी अजून मी आता पायनॅपल पण टाकलं. आर्यन तो कॉकटेल करतोय. आर्यनचं तर झालंय. कॉक बोलू नको, मॉक बोल. हा कॉकटेल गलत डायरेक्शन मध्ये जात आहे. मॉकटेल आले, आपले दोन बंधू पण आले. रात्रीचे झाले पवले 12 आणि आम्ही हरवलोय, भटकलोय, बेकार हरवलंय. तुम्हाला रस्ता दाखवतो. इथे आमची गाडी आहे, हे बघा, पूर्ण काळोख आणि आम्ही फक्त अडकलो इथे. भाई बेकार अडकलोय, बिलकुल रस्ता लक्षात नाही येते आता. आणि एक रस्ता लक्षात आहे, पण त्या रस्त्याला असं आहे की ना
खूप स्टीप आहे आणि तो चढवायला आता लास्ट ऑप्शन तो गाडी लास्ट ऑप्शन तोच आहे आपल्याकडं. पण विषय बघायचं काय ना, आता. गाडी तिथे थोडी पण हे केली स्टॉल वगैरे किंवा काय केली तर विषय. त्याचे रोड बोलतात त्यांनाच जाऊ. मी पण बोलतोय स्टीप रोडने जाऊया आता. हा लास्ट ऑप्शन लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. गाईज फायनली पोहोचलोय आणि मी माझं टी शर्ट काय चमकतंय व्हिडिओ मध्ये बघ एकदा. लो मारते भाई. ते रेडियम काय असतं ते? रेडियम रेडियम रेडियम. फायनली पोहोचलोय. कसा कसा रस्ता शोधून शोधून पोहोचलोय भाई. पण आता उद्या आपल्याकडे सामान पण नसणार. पण हा ना, पण चढायचं तर आहेच 1.1 किलोमीटर. आज या हिरव्या गारातून जे आपल्याला खाली येताना मजा आली ना, कसली मजा. मला तर तेव्हा पण घाम येत होता. घामचं नाही, मला तर असं वाटत होतं आता माझा पाय फुटं पाडून निघतोय. स्टॉपचं नाव का होतं? आमचं तिकीट आहे कल्लार. मडुपेट्टी. नाही रे, कोणता आपला आज सकाळचा कल्लार नव्हता. मडुपेट्टी. हा ओके. मडुपट्टी काय? मडुपट्टी त्या डॅमचं नाव होतं. सॉरी, कोण काम कोंबण का? हा कुंपण कमाल. कुंपण का? भावलो कधी लिगा तर रूट पूर्णपणे माहिती करून लिगा. आणि जास्त करून अरे अगर तुम्ही परराज्यात आहे कम्युनिकेशन गॅप होतो लाखो. इथे कसं आहे कम्युनिकेशन गॅप. कम्युनिकेशनला कोण माणूस नाही दिसला आपल्याला. एक जण एक गाडीवाला दिसला, त्याला माहित नव्हतं. कुत्री मांजरी नुसती त्याच्यात कुत्रे घुमतायत चढंता रस्ता खराब आणि बाई ती भाजर स्टोरी सांगतात. चर्च नंतरचा चर्च नंतर अर्पित बोलला की आता तुम्ही वरती जा थोड्या हा. वेळ. गेलो थोडं वर चढलो काय नाही ठीक आणि एक वाटतंय. चर्च आलाय मस्त रंगीबिरंगी. आधी वापस अजून एक आला रंगीबिरंगी आणि पुढे एक बाजार बसली रस्त्याच्या मधोमध हो, आणि ती आणि हलायला तयार नाही. तशीच तरी तिला पार केला. अरे तरी ऍक्च्युली तिला पार केलं आणि पुढे फुल असा अंधार जसं खिडकीतून बाहेर दिसतोय. कसा अंधार माहिती? कसे माहिती फाटे नॉर्मल एक असा आणि एक असा. एक असा होता लेफ्टला आणि एक खाली. आता जायचं कुठे? दोन फाटे. आणि सीन काय माहिती का? मागे असा मोस्ट सिमेंट्री पूर्ण प्रॉपर आईची असं प्लस वगैरे आणि असं स्टार असे बेकार चमकतायत तिथे. आम्ही दोघी मी लाईक एक दुसऱ्याला मी साथ बसलोय फुल. मी चालवतोय मी. हा मला बोलतो म्हणून मी याला बोललो की पुष्करला कॉल कर, दोघे एकटे गेलेत हा नाही. आणि जागा पण खतरनाक होती. हा मला बोलतो अरे Thrilling experience. हळू अरे. आणि ह्याचा आवाज आला ना हळू अरे. मला त्याच्यात कळलं की याची पण फाटली आणि माझी पण. मी बोललो हा ठीक आहे. आता सीन काय आहे का? रिव्हर्स कॉलवरती रिव्हर्स घेतली. हात तो लेफ्ट आहे, तिथून अंधार आहे पूर्ण. खाली आहे आणि जो रस्त्यातून आरो जसं मागे घेतली का समोर माझ्या आबरू काय समोर जे बघते का पूर्ण खाली झाड आली वरती पण तसाच सीन आहे. मागे सिमेंट्री तो आपला प्लस अजून पाटते लाईट जसा लाईट बसला ना, जो एक्सलेटर दिला डायरेक्ट तुझ्या तुझ्या गाडीच्या इथं थांबल्या. आणि याला बोललो पण सॉरी भाई तू आज गचका बसला मग जोरात. बाई बेकारा खूप घाट होता एक्सपिरियन्स. ते तर अरे, तो आपण- कॉल आला. मी अर्पितला बोललो भाई कॉल नको ठेवू कॉल ठेवू नको. हे मी ऐकलं होतं. भाई आज काय वेगळं सीन झाला माझ्यासोबत. मी तिथे आपण रिटर्न आलो. हा बोबस का तिथे थांबला होता समोर आणि तुम्ही बोलत बोलत गेला की चला 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 चला. हा. आणि मला मागून आवाज आला, हाक आली मला अशी करून. हाक येते ना माणसांची. खोटं नाही बोलत आहे. मम्मी शपथ आहे. खरं तिथे उभं राहू. खरं मी उभं राहून मागे बघितलं. जी रेस दिली आहे माहिती तू. अरे भाई थोडा या व्हिडिओला लाईक तर आलाच पाहिजे. पूर्ण कंटेंट लाईक आलाच पाहिजे या व्हिडिओला. हा ब्लॉग मध्ये खूप काही ट्रेवल आले. खूप काय असं चला, होतं चला. की